नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना वाहन चालकांना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन. भारतीय नौदलाच्या कठीण परीक्षेत ठाणेकर नितेश साळवी नौदलाच्या परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला. आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरनं 3 हातनक्या करण्यात जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचे आच्छादन टाकण्यात आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोखले रोडवरची ही जाळी 100 फूट लांब आणि 25 फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून 20 फूट एवढी आहे. या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे जाळी उभारण्याचा ठाणे महानगरपालिकेचा मानस आहे. छत्रपती शिवाजी महाराज जनक असलेल्या भारतीय नौदलाच्या कठीण परीक्षेत ठाण्याचा सुपुत्र असलेल्या नितेश साळवी याने भीमपराक्रम गाजवला आहे. नौदलाच्या परीक्षेत संपूर्ण भारतात 4च विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात नितेश साळवी भारतामध्ये पहिला आला आहे. या अद्वितीय यशामुळे ठाण्याच्या शिरपेचामध्ये मानाचा थुरा खोवला गेला असून सर्व स्तरातनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ठाण्यात वास्तव्यात असलेला नितेश सुनील साळवी हा बालपणापासून साहसी आणि धाडसी वृत्तीचा आहे. त्याचबरोबर विद्युत्ताही त्याच्यासाठी ठासून भरलेली आहे. संपूर्ण भारतामधनं 10 विद्यार्थी इंडियन नेव्हीच्या परीक्षेकरता निवडले गेले होते, ज्यात नितेश याचाही समावेश होता. या परीक्षेत अवघे 4च विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढे गेले. त्यात नौदलाच्या सर्व परीक्षा पास करून नितेश याने प्रथम क्रमांक मिळवला. संपूर्ण भारतात नितेश पहिला आला अशी किमया करून त्याने आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहे. दुर्गाडी किल्ल्यास मंदिर सोडून दुसरा कोणताही रंग लावला जाणार नाही अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह त्या किल्ल्याची पाहणी केली. शिवाजी महाराजांच्या आठवणी या किल्ल्यावर साकारल्या जाणार असल्याचे या पाहणी दौऱ्यादरम्यान रवी पाटील यांनी सांगितले. कल्याणमध्ये चिकनघर परिसरात पाणदिवड सापाची 17 पिल्ले आढळली असून सर्पमित्रांनी त्यांची सुरक्षितपणे सुटका केली. कल्याणच्या चिकनघर परिसरात राहणारे तुषार खापरे यांच्या घराबाहेर वारंवार साप आढळत असल्याने त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी शोध घेतला असता तब्बल 17 पाणदिवड सापाची पिल्ले आढळून आली. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि निसर्गमित्र नरेंद्र भिवंडीकर यांनी हे साप सुरक्षितरित्या पकडून शासकीय सोपस्कार पूर्ण करून योग्य पाणथळ ठिकाणी सोडले. पाणदिवड हा बिनविषारी असला तरी चिडखोर स्वभावाचा असून त्याचा दंश झाल्यास धनुर्वातासारखी लक्षणे दिसू शकतात. पूर्वी नद्यांमध्ये आढळणारा हा साप शहरीकरणामुळे आता सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये दिसू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आता हे साप थंड जागेच्या शोधात घराच्या परिसरात येतात. नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या 37 वर्षीय पल्लवी सरोदे यांचे हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहलीनिमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत त्या अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातल्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे.
पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. जिल्हा प्रशासनातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर आणि चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचा आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यातल्या इतर महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातल्या आणि ठाणे जिल्हा प्रशासनातल्या अन्य विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू-सासरे आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे. कल्याणच्या खाडीकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारले जात असणारे नौदल संग्रहालय आता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या अजस्त्र होर्डिंगमुळे संग्रहालयाचे विद्रुपीकरण होत असून घाटकोपरसारख्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हे होर्डिंग तातडीने आठवावे अथवा आम्हीच ते तोडून टाकू असा इशारा दिला आहे. कल्याणच्या ऐतिहासिक खाडीकिनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातल्या पहिल्या आरमाराची स्थापना झाली होती. या महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसाला उजाळा देण्याकरता नौदल संग्रहालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या संग्रहालयाच्या शेजारीच मोठे होर्डिंग उभारण्यात आल्याने या परिसराचे सौंदर्य विद्रूप झाले आहे. नौदल संग्रहालयाच्या उभारणीकरता KDMCचे माजी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. भारतीय नौदलाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या संग्रहालयाची संकल्पना पाणबुडीच्या आकारावर आधारित असून शिवरायांच्या नौदल सामर्थ्याची साक्ष देणारे ते एकमेव संग्रहालय आहे. मात्र या ऐतिहासिक स्मारकाच्या शेजारी उभे असलेले भव्य होर्डिंग परिसराच्या सौंदर्यावर डाग टाकत आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी असून काँग्रेसने हे होर्डिंग तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या स्मारकाजवळ होर्डिंग उभारून त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. जर प्रशासनाने हे होर्डिंग हटवले नाही तर आम्हीच ते तोडून टाकू असा इशारा दिला आहे. या संदर्भात KDMC प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. उभाटा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त असलेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता शिवसेना महिला आघाडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात येणार आहे. 2016 पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ केला आहे. राज्यात पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण होऊ नये याकरता सरकारने तातडीने राऊत यांची चौकशी करावी आणि स्वप्ना पाटकरला न्याय द्यावा अशी मागणी खासदार म्हस्के यांनी यावेळी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तक्रारीला 9 वर्ष आणि गुन्हा दाखल होऊन 3 वर्षानंतरही राऊतवर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे स्वप्ना पाटकर यांनी एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यानंतर आज खासदार म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटकर यांच्या न्यायाची मागणी केली. ते पुढे म्हणाले की राऊत विरोधात वाकोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. राऊत यांना कोण पाठीशी घालत आहे? राज्यसभा खासदाराला अशा प्रकारे महिलांचा छळ करण्याची कोणी विशेष परवानगी दिली आहे का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना त्यांची अद्याप चौकशी का झाली नाही? दिशा सालियनसारख्या तरुणीप्रमाणे आत्महत्या केल्यानंतरच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळेल का? स्वप्ना पाटकर या पुन्हा न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भूमिका काय असे सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केले. स्वप्ना पाटकरला न्याय मिळवून देण्याकरता शिवसेना महिला आघाडी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे खासदार म्हस्के यांनी सांगितले. संजय राऊत हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. राऊत 24 तास केवळ राजकारण करतात. त्यांनी राज्यात एखादी बालवाडी देखील सुरू केली नाही आहे. आता राऊत हे शरद पवारांवर टीका करतात. हे दुर्दैव आहे असे खासदार म्हस्के यांनी म्हणाले. शरद पवारांनी आता तरी राऊतसारख्या कपटी माणसाला दूर ठेवावा असे सांगत खासदार म्हस्के म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यावरनं त्यांची बांधिलकी हिंदूंशी नसून दंगल करणारा विश्व समाजाशी आहे. त्यांचा हिरवा चेहरा समोर आला अशी टीकाही खासदार म्हस्के यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष महोत्सव आणि
पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक कुशिवडे रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवे तालुका संगमेश्वर यांनी द्वितीय, तर साई सेवा महिला पालखी नृत्य पथक आंबेशेत यांनी तिसरे पारितोषिक पटकावले. कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी रत्नागिरीतल्या उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीला कौल घेऊन आणण्यात आली होती. या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सबंध रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध पथकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना वाहन चालकांना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे प्रायोगिक तत्वावर जाळीचे आच्छादन. भारतीय नौदलाच्या कठीण परीक्षेत ठाणेकर नितेश साळवी हा नौदलाच्या परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला. आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन. या होत्या आमच्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.